ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. आज आपण जमलोय फ्रेंडशिप डे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायला. आपल्याबरोबर दोन फार जुने मित्र आहेत आणि निमित्त पण असंच आहे. आपल्याबरोबर आज आहेत मकरंद देशपांडे सर आणि विपुल शहा सर. आज हा फ्रेंडशिप डे दोघांनी एकत्र सेलिब्रेट करण्यामागचं कारण एकच आहे की मकरंदजींचा सॅटर्डे संडे ही मूव्ही येत्या शुक्रवारी प्रदर्शित होते आहे. तर त्याच निमित्ताने ह्या दोन मित्रांशी मारलेल्या आपण गप्पा. तर आपण सुरुवात मकरंदजींपासून करणार आहोत. सर, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. सुरुवात तर आपण इथून करूया. तुमची आणि विपुलजींची मैत्री खूप जुनी आहे. फार थिएटरपासून तुम्ही दोघं सतत बरोबर आहात. तर एकूणच तुमच्या या मैत्रीबद्दल थोडंसं आमच्या रसिकांसाठी. मैत्रीला आधी स्थान लागतं. तर आम्ही दोघंही विलेपार्लेतले, नंतर आम्ही दोघंही एका कॉलेजमधले, आणि ज्या डायरेक्टरच्या खाली आम्ही कामं केली, महेंद्र जोशी, तो आमच्या दोघांचा कुठेतरी गुरु. त्यामुळे ज्याच्याकडनं शिकलो, म्हणजे ज्या कॉलेजमधनं शिकलो आणि ज्या पार्ल्यात आम्ही कॅफे मैलू, RK आणि कॅफे मैलू अशा दोन्ही ठिकाणी ऑमलेट पाव म्हणा किंवा इडली वडा सांबार म्हणा किंवा चहा आणि कवर, तर अशा ठिकाणी एकत्र राहिलेलो माणूस. आणि मी तुला सांगू का, कधीच मला वाटलं नाही किंवा आम्ही तेवढा विचारही केला नाही की आम्ही मोठे होऊन काय होणार. हा मला का आवडतो माहिती तुला, मी उगाच आपला त्याला एक SMS पाठवतो भेटायचं असेल तेव्हा. कारण की मला असं वाटतं की तो खूप बिझी असू शकतो. तर मी त्याला विचारतो की मला तुझ्याशी 1 मिनिटं बोलायचं आहे. कधी बोलतोय? त्याचा फोनच येतो. आय एम नेव्हर सीन, किंवा मला सांगेल आत्ता, आणि शक्यतो तो फोन करतो आणि गोष्ट मोकळी करून टाकतो. एवढा म्हणजे एक माणूस सक्सेसफुल झाल्यावर आपल्या मित्रासाठी, किंवा तो त्याची माझ्या मते तो स्वभाव आहे असेल, पण सहज पटकन सगळं बाजूला ठेवून हा बोल, तुला काय म्हणतो, आणि ते कम्प्लीट करणं. आता आजचा इंटरव्ह्यू तुला खरं सांगू तर त्याचं उद्यापासून शूटिंग, तर त्याची स्वतःला त्याचं स्क्रिप्ट आत्ता आलं होतं, मी त्याला आधी भेटलो तेव्हा. ते स्क्रिप्ट त्याला वाचायचं आहे, पण तेच बाजूला सोडून तो म्हणाला हो करूया ना. कधी नाही त्याच्याकडनं येत नाही. आपल्याला हक्काने सांगता येतं की अरे माझी फिल्म आहे, त्याच्यासाठी आपल्या फ्रेंडशिप डेला आपण गप्पा मारायच्या. तर हा म्हणेल करूया ना, सांग. विपुल सर, तुमची आणि मकरंदजींची खूप जुनी मैत्री आहे. तर तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का की ज्या दिवशी मकरंद सरांबरोबर तुमची ओळख झाली, आणि नंतर तुम्हाला तेव्हा असं वाटलं होतं का की ह्या व्यक्तीबरोबर आपली फ्रेंडशिप इतकी लाँग टर्म जाईल आणि इतकी ती घट्ट होईल? NM कॉलेजमध्ये इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनची ऑडिशन होती, आणि ऑडिशनमध्ये तेव्हाचा मकरंद एकदम वेगळा होता. सॉलिड बॉडी असायची, क्रिकेट खेळायचा, आणि केश पण थोडे तो जैसे मैं एंटर हुआ और मैंने देखा तो मैं कहा यार ये बड़ा इंटरेस्टिंग आदमी है. ये एक्टर, इंटर कॉलेजिएट एक्टिंग में ये एक अलग ही कैरेक्टर है. और फिर ही यूज्ड टू डू मराठी प्लेज, उर्दू प्लेज. हम लोग हिंदी गुजराती करते थे. मकरंद गुजराती भी करता था, मराठी भी करता था, हिंदी भी करता था. मैंने भी थोड़ा बहुत मराठी में ट्राई किया, उर्दू भी करते थे. तो हम लोग सब दिन रात NM कॉलेज में ही पढ़े रहते थे. आज भी अगर मैक मेरी कोई फिल्म देखेगा तो मुझे मालूम है कि मैक को कोई पब्लिक ओपिनियन देने की ज़रूरत नहीं है. मैक मेरे सामने बैठ के बोल सकता है कि बिल्कुल ये बहुत घटिया पिक्चर है और मेहरबानी करके ऐसी पिक्चर आगे मत बना. वो खुलासा, अभी जैसे मैं जो आगे भी एक फिल्म डायरेक्ट करने वाला हूँ, अभी ये शुरू हुआ उससे पहले मैं मकरंद के साथ वो सब्जेक्ट डिस्कस कर रहा था. इंडस्ट्री में लोग सब्जेक्ट डिस्कस नहीं करते, ऐसे छुपा के रखते हैं कि पता नहीं क्या हो. अब वो फिल्म भी मेरी शायद इस साल के एंड में अगले साल शुरू करूँगा, पर मैंने मैक के साथ खुले दिल से अभी सब्जेक्ट डिस्कस किया. मैक ने अपना एक पॉइंट ऑफ व्यू भी उसमें रखा, तो डिस्कशन शुरू भी हो गया हमारा. और वो फिल्म कब बनेगी पता नहीं, अभी तो लिखी जा रही है. तो ये खुलापन जो है हमारी दोस्ती का, वो मेन है.
तो जैसे मैं आज भी मुझे लगता है कि मैं मैक से आधा घंटा बात करूंगा तो मुझे कोई एक पॉइंट मिलेगा जो शायद मेरी स्क्रिप्ट को और बेहतर बनाएगा। तो वो जो कंट्रीब्यूशन है जिसमें मैक खुले दिल से जो उसके दिल में वो मुझे बोलेगा और सच्चा ही बोलेगा, वो भरोसा जो है वो सबसे बड़ी बात है। विपुलजींचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. आज विपुलजी ज्या पोझिशनला आहेत बॉलिवूडमध्ये, तर एक मित्र म्हणून तुम्ही काय सांगाल की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची मैत्री जपली आहे की अजूनही त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे की काही जर करायचं असेल तर त्याच्यात तुमचा सल्ला घेतात, किंवा जर त्यांची एखादी फिल्म असेल तर तुम्हाला दाखवून तुमचं ओपिनियन विचारतात, तर एकूणच याबद्दल? माझं आणि विपुलची मैत्री जी आहे ना, ती अशी मैत्री नाही की फोन करून की तू कुठे आहेस मग आपण डिनर करूया, अशी मैत्री नाही. आमची मैत्री ना म्हणजे त्यांनी एक फार छान शब्द वापरला, फकीरी, जसं आम्ही काढलं तर आम्ही कधीही भेटू शकतो. हा डायरेक्टर झाला आणि आंधळो पाटो यांनी भाईदासला नाटक केलं आणि मला इतकं आवडलं. मी त्याला सांगितलं, मी म्हटलं आईचा घो, आईला विपुल शानी हे नाटक केलं, काय काय नाटक आहे. म्हणजे त्यावेळी खरं आम्ही खूप एकमेकांचे एनिमीज असायचो, कारण का मी मराठी गुजराती, मग नंतर आम्ही एकत्र कॉमन कामं केली. पण मला इतकं बरं वाटलं की माझा एक मित्र सगळं असं नाटक करू शकतो की भाईदास फुल आहे. भाईदास खूप मोठं थिएटर आणि आम्ही प्रायोगिक रंगभूमीवरनं आलेल्या माणसांसाठी एकदम एवढा जनसमुदाय आणि तो सगळेजण इतकं एन्जॉय करतात ते नाटक आणि त्याचा मी भाग आहे. तर मला त्याचा खूप अभिमान वाटला, माझ्या त्या अख्ख्या टीमचा मला खूप अभिमान वाटला. आणि मला अजूनही आठवत आहे, मी त्याला सांगितलं होतं, मी म्हटलं आईला मी म्हणजे म्हणतो ना त्याला की आडवा झालो. मी म्हटलं यार क्या बात आहे यार. तर त्याची जी सेन्सिबिलिटी आहे, यु नो, एक डिसाईड करणं किंवा तो म्हणाला ट्रॉफी जिंकायची, त्याच्यात कुठेतरी एक किलर इन्स्टिंक्ट आहे जे मला खूप आवडतं. आणि त्याचं मी ग्रोथ होताना बघितलेली एक गोष्ट म्हणजे मी फक्त किस्साच ऐकला आहे की बच्चन साहेबांना तो कसा भेटला, ते त्यालाच विचारायला पाहिजे. पण मी ऐकलेला किस्सा हा होता की कुठेतरी शूटिंगला आणि त्यांनी सांगितलं की मला फक्त 15 मिनिटं देतो आणि हा म्हणे त्या व्हॅनमध्ये गेला आणि 15 मिनिटात काय सांगून आला माहित नाही की त्यांनी त्याच्या फिल्मला हो सांगितलं. ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. मकरंद सर म्हणाले की विपुल म्हणजे गरुड झेप घेण्यासाठीच बनलेला होता. तर ते म्हणाले की तो बच्चन सरांना तुम्ही भेटलात, अखेला अप्रोच करण्यासाठी तो किस्सा तुमच्याचकडून ऐकला जाईल. तर तो किस्सा प्लीज थोडा शेअर करा. मला असं वाटतं की मतलब अमित जी के साथ मिलना डेस्टिनी था, क्योंकि हम जब प्ले करते थे आंधळो पाटो, जिस पे से बाद में फिल्म बनी, तो हम सोचते थे कि एक दिन इसी की फिल्म बनाएंगे और फर्स्ट टाइम अमित जी के पास नेगेटिव रोल करवाएंगे. लोग हंसते थे, मजाक उड़ाते थे कि ये लोग पागल हो गए, और ऐसा मौका आया भी. और अमित जी को मैं बहुत दिनों से आई वाज ट्राइंग टू ट्रैक हिम, पर वो बहुत बिजी थे लंदन यहाँ वहाँ. तो एक दिन मुझे पता चला कि वो फिल्मालय स्टूडियो में शूट कर रहे हैं. तो मैं गेट क्रैश करके पहुँच गया और उन्हें मिला और मैंने कहा कि सर मुझे आपको एक कहानी सुनानी है. और उन्होंने कहा कि कितनी देर में सुना सकते हो. तो मैं कहा सर 15 मिनट, 45 मिनट और 3.5 घंटे, आपके पास जितना टाइम हो. तो उन्होंने कहा 15 मिनट में अभी सुनाओ, और अभी सुना सकते हो? मैं कहा अभी सुना सकता हूँ. एंड फिर वो अपने कमरे में ले गए और 15 मिनट में मुझे कहानी सुनानी थी. और मैं तो तैयार नहीं था, क्योंकि मुझे नहीं पता था कि अमित जी ऐसे बोल देंगे कि अभी सुनाओ. लेकिन 5 मिनट ऐसे सोच के प्रिपेयर किया कि क्या बोलना चाहिए जिससे अमित जी को 15 मिनट में कहानी समझ में भी आ जाए, अच्छी भी लगे और करने का दिल भी हो. और वो 15 मिनट में मैंने कहानी सुनाई और उन्होंने बोला कि मैं ये फिल्म करूँगा. और अभी 3 दिन के बाद 3.5 घंटे का नरेशन मैं सुनना चाहता हूँ. और मेरा एक वर्ड भी लिखा हुआ नहीं था. तो मैं बोला डन सर, सुना दूंगा. और फिर 2 दिन में हमने पूरा स्क्रिप्ट लिखा, डे नाइट करके, और सब किया, सुनाया. बट खैर वो तो खैर अब 12 साल पुरानी, 10 साल पुरानी बात हो गई. बट मैं एक्चुअली आज इस बात से बहुत खुश हूँ कि मकरंद की सैटरडे संडे फिल्म बनी है.
मकरंद ने पहले भी बहुत फिल्में बनाई हैं, पर ये एक मकरंद की भी नई दिशा है। जैसे अभी मकरंद ने कहा कि मैं कुछ ऐसा अलग काम करने की कोशिश कर रहा हूँ, क्योंकि हर इंसान, मकरंद ने अपनी ज़िंदगी में इतने अच्छे काम किए, इतना बड़ा नाम कमाया थिएटर में, देश भर में, सिर्फ बम्बई में नहीं, पूरे देश में आज थिएटर में मकरंद का एक बहुत बड़ा नाम है। पैरेलल सिनेमा में मकरंद का एक बहुत बड़ा नाम है, बहुत जाने हुए एक्टर हैं। लेकिन कहीं ना कहीं मुझे हमेशा ऐसा लगता था कि मकरंद को थोड़ा सा लोगों से जुड़ना चाहिए, ज़्यादा लोगों तक अपनी बात पहुंचानी चाहिए, और कहानी को कहने का अंदाज वो होना चाहिए कि जो करोड़ों लोगों तक पहुंचे। और मैं जिस दिन मैंने सैटरडे संडे का ट्रेलर देखा तो मैं बहुत खुश था, और मैंने मकरंद को उस दिन भी यही कहा था कि ये मुझे लग रहा है कि वो काम है जो बहुत सारे लोगों तक पहुंचेगा, और ये नया मकरंद है। सॅटर्डे संडे ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे। चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडतो आहे लोकांना, आणि गँग्स वॉरवर आधारित पहिला मोठा बडा चित्रपट जो आहे की जो गँग वॉरवर आधारित बनतो आहे। तर एकूणच सॅटर्डे संडेविषयी चित्रपट नेमका काय आहे, आणि तुमचे बॉलिवूडमध्ये विपुलजींसह अजूनही बरेच मित्र आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना हा ट्रेलर दाखवला तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती, आणि मेन म्हणजे विपुलजींची रिॲक्शन तो ट्रेलर बघून काय होती? विपुलजींची आता त्यांनी सांगितलं तसंच त्यांना गोड धक्का बसला, का रे बाबा वाचला, रे बाबा माझा मित्र वाचला. त्याची रिॲक्शन अशी होती, आला रे, आला तो रस्त्यावर आला. आम्ही सांगत होतो ये कधीतरी ये, पण रिॲक्शन ही खूप नुसती पॉझिटिव्ह नाही, त्याच्यात एक झंझावत होता रिॲक्शनमध्ये. असं वाटलं की एक असं ना ती टाळी मारल्यावर सुद्धा त्या टाळीचा आवाज, किंवा आपण ढोलकवर जर थाप मारली तर थाप मारणं जर बरोबर जर. आणि ट्रेलर लॉन्चला अनुराग होता, जे यांनी सांगितलं तेच तो म्हणाला की ही रिजनल फिल्म वाटत नाही आहे, त्याला असं वाटलं की ती इम्पॅक्ट खूप चांगला आहे. आणि त्या दोघांनी याचा लुक एक्सचेंज केला होता कि अरे ये क्या बना दिया मैक ने ऐसा एक ये बना दिया मैक ने. तो वो एक बहुत ही पॉजिटिव रिस्पॉन्स है. और बाकी आई मीन जो लोग सपोर्ट करने वाले हैं वो उनको पता ही है, जैसे विशाल है वो तो कहता है मैड है, और ये मैडनेस मैक का है अभी भी. आणि अमोल गुप्ते मेरा बहुत अच्छा दोस्त है, और वो मेरा सीनियर रहा है असल में. और त्याला माझ्यावर खूपच जास्त विश्वास आहे की मी काहीतरी करीन ते चांगलं करीन. येस, आता तो रागावलाय कारण का मी त्याला बोलवलं नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. वो थोडासा की ट्रेलर मैंने लिंक भेजा विपुल, तो उसने कहा वाई डिडंट यू कॉल मी, वाई वॉज आई नॉट. तो मैंने कहा तो सिंघम रिटर्न्स में बिजी था, यू आर शूट है ना, अभी भी चल रही. अरे बाप रे. तो मैंने कहा तू बिजी था तो इसलिए नहीं, लेकिन उस दिन मैं शहर में था. अरे बाप रे. तर असे जे मित्र आहेत काही ज्यांना खरंच की मला बोलवलं का नाही ह्याचं पण खरे मित्र आहेत मला असं वाटतं, कारण का दे वॉन्ट टू विश यू, दे आर युअर वेल विशर्स. सॅटर्डे संडे ही फिल्म नुसते गँग वॉरवर नाही, तर गँगस्टर्स ज्यांना त्यांच्या आयुष्याचा सॅटर्डे संडे शेवटचा मिळणार आहे का, त्यांना पुढचा सोमवारचा सूर्योदय मिळणार आहे का, आणि त्याच्यासाठी त्यांची झालेली मीटिंग आहे. तिथे एक शासकीय अधिकारी त्यांना जेव्हा एक वेगळं स्वप्न दाखवतो तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं का. तिथे त्या सॅटर्डे संडेला आपण जसं म्हणतो ना, सॅटर्डे संडेला एक सुरुवात करतो की हा माझा सॅटर्डे असा जाईल असं, आणि नेमकं काहीतरी वेगळा फोन कॉल येतो किंवा कोणीतरी माणूस टपकतो आणि मग तो सॅटर्डे वेगळं त्याला कलाटणी मिळते. तसं ते होत जातं. त्या सॅटर्डेला कोण येतं, मग संडेला कोण येतं, अशी ती कलाटणी. म्हणजे ते सगळे डेंजरस लोक हळूहळू कसे एका भन्नाट वीकेंडमध्ये अडकत जातात, त्याचा जो एकूण मी म्हणेन एक मनोरंजक पण थ्रिलिंग असा वीकेंड आहे. त्यामुळे मी त्याला नुसती गँगस्टर फिल्म म्हणणार नाही, गँगस्टर ट्रॅप्ड म्हणेन. ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. आज फ्रेंडशिप डे आहे, तर झी 24 तासच्या जे कोणी युवा रसिक वर्ग आहे जो आज आपला शो बघतो आहे, तर त्यांना फ्रेंडशिप डेचा तुम्ही दोघं काय संदेश देऊ इच्छिता? दो बातें हैं. एक तो ये है कि हमें हमारे रिश्तेदार चूज करने का मौका नहीं होता, फ्रेंड्स चूज करने का मौका होता है.
तो जिसे चूज करते हैं एज अ फ्रेंड, जिसको फ्रेंड बोलते हैं, उसे फिर फ्रेंड मानना भी पड़ता है और उसको निभाना भी पड़ता है। और हर रिलेशनशिप में ऊपर नीचे होता है, लेकिन आपको सेल्फलेस होके उस रिलेशनशिप को देना पड़ता है। तो अगर आप किसी को फ्रेंड बना रहे हैं तो लाइफ टाइम के लिए बनाने की सोच के बनाना चाहिए। और किसी को फ्रेंड बोलने से पहले 100 बार सोचिए, पर एक बार बोल दिया तो फिर बोल दिया। वैसा मैं मानता हूँ फ्रेंडशिप के लिए। आज मेरे जितनी भी फ्रेंडशिप्स हैं, मैक है, मेरे बाकी भी जो दोस्त हैं, वो सब मेरे या बचपन के या कॉलेज के या वहाँ से चले आ रहे हैं। नए दोस्त जुड़ते जाते हैं, पर वो सारे दोस्त आतिश, देवेन, जेडी, परेश आज भी वही हैं। और नए दोस्त जुड़ते हैं ज़िंदगी में, पर वो कभी नहीं बदलते। तो जिसे दोस्त बोला तो दोस्त बोला। वैसी अगर भावना नहीं हो और सेल्फलेसनेस नहीं हो तो फ्रेंडशिप टिकती नहीं। सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. मित्र असावा तर असा, आणि मित्र आपण निवडू शकतो, मित्र बनवू शकतो, पण मित्र व्हावंही लागतं. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडनं शिकावं. तो मित्र झालेला आहे आणि त्यांनी इतक्या सदिच्छा दिलेल्या आहेत. मीही तुम्हाला सांगतो की सॅटर्डे संडे बघा, माझा मित्र होऊन बघा. तुम्ही दोघांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. स्पेशली विपुल सर तुमचे. निश्चितपणे आम्ही दोघे मित्र आहोत. क्या बात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.